नमस्कार, मी सतीश साळुंकी आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, बीड शहरातील सुभाष रोडचं नामांतर झाल्यावर हजारो बीडकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली. बीड नगरपालिकेच्या कारभारासमोर अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माणही केले. पण या नामांतराचा धक्का हा मोठ्या भूकंपाचा भाग होता असं आज बीडकरांना वाटू लागलंय. त्याचं कारण एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 9 मुख्य रस्त्यांची नावं बदलण्याचा ठराव असलेले एक पत्रक प्रसार माध्यमावरनं हाती लागलेलं आहे. या पत्रावर स्थायी समितीच्या अध्यक्षा आणि नगरपालिकेच्या अध्यक्षा सन्माननीय प्रेमलता पारवे यांची सही असून त्यात नगरपालिकेच्या नगररचना विभागाचा अहवाल घेऊन नामांतराची कारवाई करावी असं या ठरावामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मंडळी, बीड शहरामध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या यासारख्या मूलभूत नागरी सुविधांऐवजी नामांतराचा, नामकरणाचा हा नवा विकासाचा प्रकार बीडकर कसा स्वीकारणार आहेत हे पुढच्या काळामध्ये कळेलच. हे खरं म्हणजे हे सगळं खाजून आणलेलं अवदान आहे अशीच प्रतिक्रिया सध्या बीडकर व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे या ठरावात नमूद केलेल्या एका रस्त्याचे आदिशक्ती संत मुक्ताबाई मार्ग या नावाने नामकरण झालंही आहे. या ठरावात ज्या रस्त्यांची नावं बदलण्याचं ठरवलेलं आहे, पाहूया हे रस्ते कोणकोणते आहेत, या ठरावात कोणत्या रस्त्यांचा उल्लेख आहे. मंडळी, नगर रोड या मुख्य रस्त्याकडून धानोरा रोडकडे जाणारा जो रस्ता आहे, जो रस्ता रेल्वे स्टेशनकडे जातं, या रस्त्याला म्हणजेच धानोरा रोडला स्वर्गीय अजितदादा पवार मार्ग असं नाव देण्यात यावं. तसंच बार्शी रोड येथील चौकाला स्वर्गीय अजितदादा पवार चौक असं नाव देण्यात यावं. तसंच बीड शहरामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्मारक उभा करण्यात यावं. तेलगाव रोड येथील चौकाला मौलाना आझाद चौक, साठे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता, संत मुक्ताबाई मार्ग अर्थात याचं नामकरण झालेलंच आहे. त्याचप्रमाणे GN फंक्शन हॉल ते नाथापूर रोडपर्यंत जय हिंद कॅम्पस रोड असं नाव देण्यात यावं. आता हे जय हिंद कॅम्पस हे काय प्रकार आहे? हा संशोधनाचाच भाग आहे. झमझम कॉलनी चौकाला सर सय्यद अहमद खान चौक असं नाव देण्यात यावं. तसंच भाजी मंडईकडून सुभाष रोडकडे जाताना जनावराच्या दवाखान्याजवळचा जो छोटासा चौक आहे त्याला सद्भावना चौक हे नाव देण्यात यावं. शिवाय बीड नगर रोड या मुख्य मार्गावर शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय व धानोरा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये एक चौक असून या चौकाला जीवा महाले यांचं नाव देण्यात यावं. तसेच बीड शहरातील नाळवंडी रस्ता असून त्या मार्गे नाळवंडी, खंडेश्वरी मंदिर, बलभीम नगर रस्ता असून तेथील चौकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं. असं विविध 9 रस्त्यांची नावं बदलण्याचा हा ठराव हा फेब्रुवारी महिन्यामध्येच पारित झालेला आहे आणि तो ठराव क्रमांक आहे 11. मंडळी, नगरपालिकेचा हा निर्णय जर तुम्हाला आवडला असेल तर करा अभिनंदन नगरपालिकेचं, आणि जर आवडला नसेल तर विचारा प्रश्न. मंडळी, सारांशनं या नामांतराविषयी शहरातील विविध चळवळीतील अग्रणी असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी साधला संपर्क आणि जाणून घेतली त्यांची मतं. राष्ट्रीय स्तरावर कम्युनिस्ट पक्षाचं कार्य करणारे आणि नेतृत्व करणारे आणि विविध प्रश्नांवर चळवळी उभा करणारे ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व कॉम्रेड नामदेव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा नामदेव चव्हाण म्हणाले, अनेक लोकांना अनेक नावं खटकतात. माझ्या घरासमोर समजा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे, तो मला खटकतो. अण्णाभाऊच्या ऐवजी आणखी दुसरा महापुरुषाचा नाव पुतळा असता तर मी समजा माझं समर्थन केलं असतं. सत्ताधारी पक्षाला आणि त्यांच्या बगलबच्चांना बीड नगरपालिकेच्या सत्तेमधलं अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांची नावं बदलून रस्त्यांचं नामांतरण करून जनता शांत बसेल असा त्यांचा समज असेल तर फार चुकीचं आहे. नावं बदलल्यामुळे वीज येणार आहे का? प्यायला पाणी नियमित मिळणार आहे का? या नावं बदलण्याचा हेतू अतिशय अप्रामाणिक आहे. नावं बदलल्यामुळं त्या ज्यांची नावं त्यांना बदलायची आहेत त्यांच्याविषयी फार मोठा आदर आहे असं नाही, त्यांच्याविषयी फार मोठं प्रेम आहे असंही नाही. परंतु कुणाला तरी कुठल्या तरी समाजाला खुश करण्यासाठी हे नामांतर होत आहेत असं मला वाटतंय. मूलभूत प्रश्न असा आहे की बीड शहराचे नागरी जीवनाचे प्रश्न ताबडतोबीने सुटले पाहिजेत. नावं बदलण्याचा घाट जर कोणी घातला असेल तर बीड शहरातील जनता एकत्रितपणे या सर्वांना या नावं बदलणारे या सगळ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. राजकीय पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्या अनेक झुंजार लढवय्या नेत्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनीही या अनुषंगानं बीडच्या रस्ते नामांतर नामकरणा अशा प्रश्नावर विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
प्राध्यापक मोराळे म्हणाल्या, खरं सांगू का, अण्णाभाऊ साठेंचं नावच त्या चौकाला मान्य नाहीये इथल्या लोकांना. ही सगळ्यात मोठी मेक आहे. तो पुतळा स्थलांतरित होईल काही दिवसांनी, हेही मी तुम्हाला सांगते. नाव ज्या अर्थी पचवल्या गेले, आता त्यांची अशी मानसिकता, आता पचलं, त्यांनी ते फेकून बघितलंय, ते पचलंय. आता पुतळा बी उचलतील, पण आता पुतळा उचलला तर मग मात्र मोठा उठाव होऊ शकतो मातंग समाजाचे जे पुढारी आहेत. कारण अण्णाभाऊला आहेत ना वारस कुणीतरी. सुभाषबाबूचा कोणीच वारस नव्हता, त्याच्यामुळे कोणी प्रतिक्रिया दिलीच नाही. संविधान मानायचं का नाही, इथूनच खरं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात आहे. पण सुभाष रोड सुद्धा काही बदलणं चुकीचं झालेले, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जनरल बॉडीची मीटिंग न घेता तुम्ही नाव बदलताच कसे? आणि हा रोग आहे, एक झालं की दुसरं झालं की आता ज्या रस्त्याचं नाव त्यांच्या सोयीचं नाही ते नाव ते बदलणार म्हणजे बदलणार. मानसिक गुलामगिरी अंगावर घेऊन पांघरून घेऊन जनता जगतीये. बीड शहरातील विविध चळवळीत अग्रेसर असणारे एक निर्भीड तरुण कार्यकर्ते आणि एसटी कामगार चळवळीसह अन्य चळवळीत सातत्यानं पुढे असणारे बबन वडमारे हे सारांशी बोलताना म्हणाले, मला असं वाटतं की बीडची रस्त्याची जी नावं बदललीत आणि काही नावं बदलण्याचा जो घाट घातलेला आहे तो बेकायदेशीर आहे आणि तो राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा निर्णय नगरपालिका घेत आहे. या विरोधामध्ये बीडच्या जनतेने रस्त्यावर येऊन जन आंदोलन उभं करण्याची मला गरज वाटते. मंडळी, मला ना लहानपणीची एक गोष्ट आठवते. एक आटपाट नगर होतं. या नगराला एक राजा होता. त्याला घेरलं होतं बदसल्लागारांनी. राजा शूर, धाडशी आणि देखणाही होता. पण लोकप्रिय असतानाही बदसल्लागारांमुळे तो झाला टीकेचा धनी. पण त्याला स्वतः राजाही होता कारणीभूत. कारण त्याला कळलंच नाही की त्याच्या भोवती जमा झाले होते भाट. त्या भाटगिरी करणाऱ्यांचे होते वेगवेगळे प्रकार. कोणी राजाच्या स्तुतीचं छान गाणं म्हणायचं, कुणी राजावर कविता, कथा आणि साहित्य लिहित. पण राजाशी कधीही न भेटणाऱ्या परंतु राजावर नितांत प्रेम करणाऱ्या रयतेनं सांगितलं राजाला की महाराज, या एक ना धड आणि भारावर चिंध्यांपासून सावध राहा. करा रयतेच्या मनाचा विचार आणि करा त्यांचा आदर. मंडळी, गोष्ट इथंच संपते. राजाने विचार केला की नाही माहीत नाही. गोष्टीत पुढे याबद्दल काही सांगितलेलं नाही. मंडळी, या सगळ्या एकूण शहरातल्या विविध नाव बदलण्याच्या नामकरण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय ते जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. जर आवडला असेल हा व्हिडिओ तर त्याला शेअर करा, लाईक करा आणि पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम आणि पाहत रहा लक्षावधी बीडकरांचा. होय, लक्षावधी. कारण सारांश अनेक व्हिडिओला 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळत आहेत. अर्थातच हे तुमचं सर्वांचं सारांशवरलं प्रेम. सामान्य नागरिक, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांच्या भावनांचा अंश, तुमच्या स्वतःचं, तुमच्या मनातलं सारांश.